गुड मॉर्निंग. मी आहे हर्षिता आणि आज माझ्या दिवसाची सुरुवात होत आहे नाश्ता बनवण्यापासून. तर मी आज नाश्त्यामध्ये उत्तपम बनवत आहे. तर उत्तपममध्ये टाकायसाठी म्हणून मी कांदे, टमाटर आणि मिरची कापायला घेतलेली. तर तिकडून शर्विल आलेला. तो मला म्हणतो, मम्मा मला भूक लागली. तर मी त्याला म्हटलं, थांब बाळा, मी बनवतच आहे. मग मी बॅटर घेतलेलं, त्यामध्ये कांदे, टमाटर, मिरची आणि मीठ टाकून घेतला आणि ते मिक्स करून घेतलं. ज्या दिवशी मी लवकर नाश्ता बनवते त्या दिवशी माझ्या मुलाला भूक लागत नाही आणि आज मला थोडासा वेळ झाला नाश्ता बनवायला, तर त्याला आज भूक लागली होती. तर तो 3 वेळा मला म्हणत होता, मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली. मग मी गॅसवर तावा ठेवलेला, ताव्यावर तेल टाकून घेतलं आणि बॅटर तव्यावर टाकलं. तर मी पहिला जो उत्तपम आहे ना, खूपदा चमच्याने पसरवल्या, त्याच्यामुळे आहे ना माझा उत्तपम ताव्याला चिपकलेला. तर तो मी काढायला गेली तर माझा सराटा पण हेकडा झालेला. तर मी तो पूर्ण साफ करून घेतला, तावा खडून खडून सगळं काढून घेतला आणि दुसऱ्यांदा पुन्हा बनवायला घेतलेला. तर दुसऱ्यांदा पण मी थोडंसं तेल टाकलं आणि यावेळेस मी चमच्याने जास्त पसरवलंच नाही. यावेळेस आहे ना जाडच ठेवलं थोडंसं आणि त्यानंतर मग त्याच्यावर वाटं झाकून घेतलं आणि तो कमी गॅसवर नाही का 5 मिनिटं व्हायला ठेवलेला. मग तिकडून शर्विल आलेला, तो पुन्हा मला म्हणतो, मम्मा भूक लागली. त्याला म्हटलं, झालाच आहे, 2 मिनिटं दे मला फक्त. तर तो झालेला. मग मी हाताने वाटं बाजूला करायला गेली तर वाटं थोडं गरम झालं होतं. तर मी सांशीने बाजूला केलं. तर यावेळेस उत्तपम चिपकला पण नव्हता. मग तो मी पलटून घेतला आणि दुसऱ्या साईडने 2 मिनिटं होऊ दिला. मग दुसऱ्या साईडनी पण झालेला तो. मग मी डिशमध्ये खायला घेतलेला. तर मी हिरव्या मिरचीचा ठेचा आहे ना अगोदरच बनवून ठेवला होता. तर तो मी उत्तपम सोबत खायला घेतलेला आणि त्यानंतर शर्विलला खायला दिलं. तर शर्विलनी तो खायला घेतला तर त्याला तो गरम वाटलेला. तर त्याने तोंडात घेऊन खाली ठेवला आणि तो मला म्हणतो, मम्मा गरम आहे. तर त्याला म्हटलं, ठीक आहे, थंड होऊ दे, थोड्या वेळाने खा. तर बघा, त्याने ब्रश इकडे आणून ठेवले होते. त्याला मग मी विचारलेलं, तू काय करतोय? तर तो मला म्हणतो आहे की मी सायकल साफ करतोय. त्यानंतर त्याने आपली बुक घेतलेली आणि बुक त्यांनी सरळ न पकडता हेकडी पकडली होती. तर त्याला मी म्हणत होती की सरळ पकड. तर तो मला म्हणत होता, नाही, मला अशीच पकडायची आहे. तर तो आपला अभ्यास खेळताच करतो. तो कधीच एका जागेवर बसून आपला अभ्यास करत नाही. तर अशा प्रकारे आज माझा दिवस गेलेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.